अतिशय या सगळ्या धकाधकीच्या वेळेत देखील थोडं का वेळ होईना एक मनशांती लाभली। खरं म्हणजे इथं पुन्हा येईन असं मी सुलेखाताईंना सांगितलंय। अगदी थोडी स्ट्रेस फ्री ते माणूस होतो। सुलेखाताईंनी अतिशय मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि जपानचं ओकावाच्या धर्तीवर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे अतिशय मनमोहक आणि एक मनाला भावेल, तिथे बघून समाधान होईल अशा प्रकारची मूर्ती पाहायला मिळाली। मी खूप मनापासून सुलेखाताईंना धन्यवाद देतो। हजारो लाखो एक अनुयायी इथं येतात आणि मनशांती त्यांना मिळते। एक मनशांती लाभणारे हे एक ठिकाण आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सुलेखाताईंना शुभेच्छा देतो आणि इथून येणारे सगळे लोक इथून आशीर्वाद घेऊन जातात, एक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातात। त्यामुळे सगळे लोक इथं मोठ्या संख्येने येतात। उमेदवार राजू पारवे यांना इथे सोबत घेऊन आले तुम्ही, उमेदवार या ठिकाणी घेऊन आलेले राजू पारवे बुद्धांचा आशीर्वाद घेतलेला आहे, काय सांगू? आता इथे सर्वच जण आशीर्वाद घ्यायला येतात, तसे राजू पारवे पण आले, त्यांच्यासोबत आमचे सर्व सहकारी आले, आमचे कृपाल तुमाने जे आले, आमचे आमदार आले, सगळे आले। इथं राजकीय हेतूने कोणी आलेलं नाही, इथे अतिशय वेगळ्या श्रद्धेने इथे सर्वजण आले, त्यामुळे इथे राजकीय अर्थ काढू नका। सर हिंदी में बताइए, आज आपने ड्रैगन पैलेस में बहुत ही शांति मिली है यहाँ पर। ड्रैगन पैलेस में आकर एक बहुत अलग अनुभूति मिली है यहाँ पर, और एक मूर्ति को देखने के, मूर्ति का दर्शन लेने के बाद मन को शांति मिली है। ऐसे स्ट्रेस सब लोग यहाँ पर आके स्ट्रेस फ्री होते हैं, मन शांति